हॅलो बच्चा पार्टी. आज आपला व्हिडिओ आहे सीड बॉल मेकिंग. खरं तर आज जागतिक पर्यावरण दिवस, पण अजून आपल्याकडे हवा तसा पावसाळा सुरू झाला नाही आहे, म्हणून येणाऱ्या पावसाळ्यासाठीचं हे पर्यावरणपूरक काम. ह्या मी गोळा केलेल्या बिया आहेत. यात कडुलिंब, चिंच आणि ह्या काही कोळी आहेत. तुमच्या घरात पण चिंच आली असेल तर त्याच्या बिया साठवून ठेवा. आणि ही बागेतलीच माती आहे, ती छान भिजवली, असे गोळे केलेत आणि त्यात एक एक बी मी टाकते. या जांभळाच्या बिया असतात, चिंचेच्या, कडुलिंबाच्या. खरं तर बागेत मोठ्या झाडाखाली बऱ्याच बिया तुम्हाला सापडतील, कारण पक्षी ज्या बिया खातात ते त्या तिथे टाकून देतात, म्हणजे जी फळं खातात त्याच्या बिया. तर असे हे छान सीड बॉल करायचे आणि पावसाळ्याच्या भ्रमंतीत तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर नक्की तुम्ही फिरायला जात असाल, ट्रेकिंगला जात असाल, तेव्हा हे सीड बॉल्स टाकायचे. ह्या काही आंब्याच्या कोया आहेत आणि हे बागेतच उतरलेली काही झाडं आहेत जी मी पिशव्यांमध्ये लावली आहेत. पिंपळाची झाडं आहेत, जांभूळ आहे, त्यात आंब्याची पण पिशवीत लावून ठेवलेली झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत. काही झाडं तर बागेत जिथे पक्षी बसतात त्या झाडाखाली ही अशी उंबराची, एरंडीची झाडं अशी बरीच उगवलेली आहेत. आणि मग ती मी पिशव्यांमध्ये अशी लावून ठेवते आणि पावसाळा येता येता ती झाडं रेडी असतात लावायला. किंवा अगदी छोटी झाडं ती पुढच्या वर्षी लावायची. तर असा हा पर्यावरणपूरक उपक्रम चालू असतो. म्हणजे आपल्या वतीने तर थोडंसं काहीतरी पर्यावरण संवर्धनासाठीचं एक पाऊल असं म्हणूया. खरं तर यावर्षी भारतभर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे आणि वृक्षावर प्रेम करणारे, निसर्गाची, पर्यावरणाची जाणीव असणारे बरीच मंडळी वृक्ष लागवडीसाठी किंवा वृक्ष तोडू नये म्हणून भांडत आहेत. पण तुम्ही निसर्ग जपून ठेवायला आपल्या परीने प्रयत्न करा. यावर्षी आजचा पर्यावरण दिवस नवीन संकल्पनेनुसार साजरा करूया. झाडं वाचवा, झाडं जगवा.